श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज ना सकाळी सकाळीच उठून मी भाजी बनवून घेतली, कारण काल तोडलेल्या मकाची आम्हाला कुट्टी करायची होती. कृषीच्या पप्पांनी यायला काल उशीर झाला होता, त्यामुळे काल केली नव्हती. आणि आज पण त्यांना जायचं होतं, त्यामुळे सकाळी सकाळीच मशीनमधून कुट्टी काढून घेतली. कुट्टी चालू होती, त्यामुळे ना आमची कृषीबाई काय तिथून हालायचं नाव घ्यायना. मी तिला ब्रश करायला बोलत होते, पण तरी पण ती येईना. तिचं चालू होतं, मला इकडे ब्रश आणून दे. मग मी तिला तिचा ब्रश नेऊन दिला. ब्रश केला, पण चहा नाही प्यायचा असं तिचं चालू होतं, कारण ना तिला ती कुट्टी बघायची होती. मग ना मी तिला काजू बदाम दिले तिथे खायला. मग तिथे बसून तिनं काजू बदाम खाल्ले, कुट्टी करून दिले आणि तिचे पप्पा गेले. मग ना आम्हाला ती कुट्टी बॅगीमध्ये भरून ठेवायची होती. मी आणि माझे सासू सासरे आम्ही तिकीट बॅगी भरवणार होतो. शंभूला ना आजीनं झोपी लावलं होतं. मग ना स्टँडला आम्ही बॅग लावली. कुट्टी बघून ना गाया खूपच खुश झाल्या होत्या. त्यांना असं झालं होतं कधी त्यांना खायला टाकणार. त्यांना अगोदर खायला टाकलं आणि मग आम्ही बॅगी भरल्या. आम्ही दोघी टाकत होतो आणि सासरे ना वरून ते तुडत होते, त्यामुळे एकसारखी बॅग भरते. तुमच्याकडे पण अशी मकाची कुट्टी करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे ना याला मुरघास म्हणतात. मग ना आम्ही सगळी कुट्टी भरून घेतली. 1000 किलोच्या 3 बॅगी भरल्या होत्या आणि तेवढ्या बॅगी भरायला आम्हाला 2 तास लागले होते. आणि तोपर्यंत ना कृषीबाई तिथंच लुडबुड करत होती. तोपर्यंत शंभू पण उठला होता, मग मी त्याला घेतलं. आजीबाईंनी ना तोपर्यंत पोळ्या बनवल्या होत्या. मग मी अंघोळ करून फ्रेश झाले आणि मग गरमागरम जेवण केलं. तर चला मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.